आपण आलो पत्रोटच्या एका शेतशिवारामध्ये. हे एका वर्ष आधीच बांधकाम आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या माध्यमातून इथं 10 लाख रुपयाचं बांधकाम केलं म्हणते. 10 लाख रुपयाच्या बांधकामाच्या हिशोबानं आता काही गावकरी जुळल्यात माझ्यासोबत. त्याचं म्हणणं आहे की ते 1-1.5-2 लाखाच्या वर काम नाही झालं. ठेकेदाराले काय कसं राहते, माज राहते. शेत शिवारातलं काम आहे ना, शेत शिवारातलं काम इकडे येते कोणी येत नाही. शेतीतले लोक राहतात, जे आपले मजूर वर्ग राहते, इकडे लक्ष कोणाचं जात नाही. तर आपल्यासोबत काही लोक जुळल्यात, कारण की सार्वजनिक बांधकामानं काय मजाक केली हे ते सांगतील आपल्यासोबत. बोराळा या रोडवरून तुम्ही येणं जाणं करत असाल, काय काय माहिती सांगू शकता तुम्ही याबद्दल? याबद्दल म्हणजे आमचे एवढे वाक्य होतात आणि याचे म्हणजे जातही नाही येत. त्या ठेकेदाराचं जे 10 लाख रुपयाचं सँक्शन होतं म्हणते, आता माझे आमदार जे राजकुमार पटेल आहे यांच्या कार्यकाळात ते सँक्शन झालं होतं असं मला माहित पडलं. तुमच्यातलेच कोणतरी बोललो माझ्यासोबत. तर त्या हिशोबानं तुम्हाला 10 लाख रुपयाचं काम वाटते काय? नाही, 10 लाखाचं काम वाटतच नाही. हे 1-1.5 लाखाचंच काम वाटते. 1-1.5 लाखाचं काम हो. वाटते. अरे बाबा, ये ट्रक गिर गए रास्ते पे। हे दादा आपल्यासोबत जुळले आहे. दादा तुमचं नाव काय? तुम्ही तर या शेतात दिसले मला. 31 सर्वे नंबर आहे आपला. मी मौजा बोराळामध्ये आहे. माझं गाव जवलापूर, अमोल बायस्कर. मी बोलतो आता, हा जो पूल आहे, हा पूल आपल्याला 10 लाखाचा मंजूर झाला होता. झाल्यानंतर तुम्हाला जरी वाटते का, पहिला प्रश्न तुम्हाला आहे की तुम्हाला जरी वाटते का बा हा पूल आहे म्हणून, तुम्ही तिथं क्लिक करा आणि फक्त त्याने दिवाला उचलले आहेत कॉलम मध्ये आणि पिन टाकेलाय. बाकी म्हणतात काहीच नाही. 3 पाहिले आहे तिच्यात. ते सांगतात आम्हाला की 10 लाखाचा हा पूल आहे, पण हा 10 लाखाचा पूल नाहीये. एवढं मला बोलायचं आहे. याची कंप्लेंट याच्या आधी तुम्ही काही केली का कुठं, म्हणजे सार्वजनिक बांधकामले किंवा तो ठेकेदार जो होता त्याच्यासोबत बोलणं वगैरे आम्ही येत होतो, ठेकेदार इथं नव्हता, फक्त कामगार वर्ग होता. ते सिमेंट टाकत आणि ते काय करत त्यांचं त्यालाच माहित होतं. ठेकेदार इथं आम्ही पाहिलाच नाही. मला माहित कसं झालं की जसं हे 10 लाखाचं सँक्शन होतं, 1-2 लाख. आम्ही इथं आलेलो आहोत, आम्ही सिमेंट पाहिलं, पोती इथं आलेले आहेत, गिट्टी माल होता, पण हे 10 लाखाचं काम आहे हे आम्हाला माहिती होतं, पण तेवढा माल इथं नाहीये. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ कडू आहे. राहुल भाऊचं गावच आहे जवळापूर. राहुल भाऊ 10 लाखाचं सँक्शन केलं होतं, 1-1.5 लाखाचं दिसून राहिलं म्हणते काम. काय सांगाल याबद्दल? हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा काम आहे. हा पत्रोट गावातून येणारा नाला आहे आणि हा जवलापूरच्या संपूर्ण जमिनीची फाळणी करणारा नाला आहे. जवलापूर गावातल्या लोकांची अर्धी जमीन या नाल्याच्या इकडून आहे आणि अर्धी जमीन नाल्याच्या इकडून आहे. जवलापूर गावातल्या जवळपास प्रत्येक कास्तकाराला या नाल्यावर हा जो पूल आहे, या पुलावरून जायची गरज आहे. म्हणून आम्ही जवलापुरातल्या सगळ्या लोकांना, सगळ्या पक्षाचे, सगळ्या पार्टीच्या लोकांना त्यावेळेसचे आमदार राजकुमार पटेल याच्याजवळ जाऊन 5-7 वेळा त्याच्याकडे पाठपुरावा करून 10 लाख रुपयाचा निधी हा सँक्शन करून घेतला. त्याच्यात आमच्या गावातले शिवसेनेचे नेते दिनेश भाऊ काकड आमच्यासोबत होते, दीपक भाऊ मोहरे आमच्यासोबत होते आणि इतरही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आमच्यासोबत होते. राजकुमार पटेल भैयानं याच्यावर 10 लाख रुपये निधी टाकला. PWDनं कामाचं डिझाईन तयार केलं, एस्टिमेट तयार केलं. एका राजकुमार भैयाच्या जवळच्या म्हणा किंवा PWDच्या इंजिनियरच्या जवळच्या कर्मचाऱ्याच्या पोराला हे बांधकाम देण्यात आलं. त्यानं हे बांधकाम मागच्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यावर केलं. पावसाळा सुरू झाल्यावर बांधकाम करत नसतात. हा पुलाचं बांधकाम झाल्यानंतर जेव्हा आमच्या काही शेतकऱ्यांना त्याला विचारलं की काय बा हे काय केलं, हे तर तू 50,000 1 लाख रुपये लावले ना, हा पूल काहीतरी आम्हाला बांधून दिलं. तर तो म्हणे तुमच्याकडून जे होईल ते करून टाका म्हणे. त्याच्यानंतर मी स्वतः आणि गावातल्या कास्तकारांना सह्या करून मी स्वतः मागच्या 6 महिन्याच्या अगोदर लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरला दिली. त्या बांधकाम विभागाचे जे इंजिनियर आहेत निर्मळ साहेब आणि एक बाराब्दे साहेब आहेत, जे स्वतःले मंत्र्यापेक्षा मोठं समजतात, त्या दोघांनाही 8 दिवसानं येतो पाहू काम चांगलं झालं आहे असं आम्हाला माहित आहे, काम चांगलं झालं असं आम्हाला समजलं. दुरूनच ते शनी किंवा मंगळासारखे दुरूनच पाहतात. पृथ्वीच्या 2-4 हजार किलोमीटरवरूनही त्याला दिसते, अचलपुरातून दिसते त्याला की पूल चांगला झाला. इथं भेट त्यानं कधीच दिली नाही. आमचं एकच म्हणणं आहे की जवलापूर आलेले PWDनं, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या दोन्ही इंजिनियरनं, जसं एखाद्या पोरानं गाडीचा हट्ट धरला, सायकलचा हट्ट धरला की बाप त्याला बैरमच्या जत्रेतून एखादी सायकल नाही तर गाडी आणून देते प्लॅस्टिकची,
तसा भारतबे आणि निर्मळ या दोनच्या दोन्ही इंजिनिअरिंगनं आम्हाला 10 लाखाचा राजकुमार पटेल माननीय आमदार येईनं 10 लाख रुपये आमच्यासाठी इथं टाकले. त्या 10 लाख रुपयात येईनं बैरमला जाऊन आम्हाला 1 लाख रुपयाचा पूल आणून दिला बैरमच्या जत्रेला आणि हा पूल आमच्या या पत्रूटच्या नाल्यावर ठेवून दिला असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि याच्यात बांधकाम विभागच सर्वस्वी दोषी आहे. ठेकेदारावर लक्ष ठेवणं हे बांधकाम विभागाचे इंजिनियरचं काम असते. इंजिनियर निर्मळ आणि इंजिनियर भारतदे याचे सगळ्या अचलपूर तालुक्यातले सगळे कामं असेच आहेत. हे दोन अतिशय नालायक अधिकारी अचलपूर तालुक्याला भेटले आणि यानं सगळ्या मागच्या 5 वर्षातल्या सगळ्या निधीचा सत्यानाश करून टाकला. सगळ्या आमदार निधीचा, सगळ्या बजेटच्या निधीचा. त्याचं हा जवलापूरच्या जंगलातला पत्रूटच्या नाल्यावरचा नाला हे स्पष्ट उदाहरण आहे. जवळापूरचे सरपंच इथूनच चालले होते, त्याच्या अंगातले कपडे पहा तुम्ही, त्या वावरातच चालले. आणि तुमचं वावर कुठे सांगा आधी. माझं वावर या नाल्याच्या शेजारीच आहे. हा नाला हे आता एवढे जण इथं जमा झाले आणि तुम्ही अचानक आले. हा नाला तुम्हाला वाटते काय की हा 10 लाखाचा नाला आहे? याच्यात करप्शन किती झाले हे सांगा. ज्या ठेकेदाराने हे काम केलं त्या ठेकेदाराला मी फोन केला होता 2-3 महिन्या अगोदर. त्याला रपट्याची नाल्याची परिस्थिती सांगितली होती. त्यानं मला सांगितलं बा रपट्याचं काम पूर्ण झालं आहे. आणि त्याला म्हटलं रपटा बाजूबाजू कास्तार म्हणाले ते की रपट्यावर हे टाकून देतो म्हणून, मटेरियल काँक्रीट टाकून देतो म्हणून. तर मी फोन केला होता. त्याने सांगितलं मी रपटा माल संपला म्हणे, आता माझ्या इष्टीमध्ये नाही आहे म्हणे ते मटेरियल टाकणं, रपटा करून देणं. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की 10 लाखाचं पुरं काम इथं झालं. आता तुम्ही किती जण आहे इथं, कसं वाटते तुम्हाला 10 लाखाचं काम झालं इथं? नाही, जवळपास त्यांना फक्त 1 किंवा 2 लाख रुपये खर्च केले असतील, बाकीचे पैसे पूर्ण गळप करून टाकले आहेत. मग तुम्ही स्वतः गावाचे सरपंच आहे, तुम्ही सार्वजनिक बांधकामले कंप्लेंट किंवा अजून कोणत्या माध्यमाची कंप्लेंट केली का? मी त्यांना फोन केला होता, त्यांना मी म्हटलं होतं कंप्लेंट करतो म्हणून. आणि त्याच्यासोबत बबलू कानेकर होते, त्याला मी फोन केला होता. ते म्हणत आपण एक दिवस जाऊ म्हणत, सविस्तराची कंप्लेंट आपण BWB करून टाकू म्हणत. मी फोन केला असता ठेकेदार मला हे सांगत होते की कंटिन्यू बा तुमचं काम मी 6 महिन्यात पूर्ण करून देतो म्हणून. वारंवार फोन करत होतो, वारंवार तेच सांगत होतो मला कंटिन्यू मी तुमचं काम मी पूर्ण करून देतो म्हणून. मग 6 महिने होऊन गेल्यानंतर काय झालं? 6 महिने झाल्यानंतर त्याने काहीच नाही केलं कामाचं. त्यांना ते रपटा करून दिला नाही, कॉन्ट्रॅक्ट टाकून दिला नाही, काम पूर्ण झालं. कंप्लेंट तर केली ना तुम्ही? कंप्लेंट केली आहे. किती कंप्लेंट कुठे गेली राहुल भाऊ सांगा बरं. कंप्लेंट सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरच्या उपविभागाला केलेली आहे. निर्मळ आणि जे उपविभागीय अभियंता आहेत भारतदे, या दोघांच्या इकडे मी याची तक्रार सगळ्या आमच्या गावच्या लोकांच्या सह्या घेऊन तक्रार केली. आणि 8 ते 10 वेळा मागच्या 3-4 महिन्यात मी स्वतः गेलो आणि प्रत्येक वेळेस भेटलो तर ते आम्ही 8 दिवसात येतो, आम्ही पाहायला येतो असा फक्त त्याचा वेळ देणं सुरू आहे. अजून ते आले नाही, अजून त्याला वेळ भेटला नाही इथे. विभागाच्याकडे जाऊन आम्ही थकलो. आता कार्यकारी अभियंता अचलपूर विभाग आणि सुप्रिटेंडंट इंजिनियर अमरावती मंडळ याच्याकडे जाऊन आम्ही तक्रार करणार आहोत. आणि ठेकेदार आणि हे 2 इंजिनियर याचीच तक्रार करणार आहोत की या 2 इंजिनियरच याच्यातले सगळ्यात जास्त पैसे खाल्ले, त्याच्यामुळे हे ठेकेदाराला वाचवायचा प्रयत्न करत आहेत. जवळपास पाहिलं आपण की 10 लाखाचं हे काम घेतलेलं, म्हणजे ठेकेदारी करायची आहे तुम्हाला, तुमचे पर्सेंट ठरवलेले राहतात, तुम्हाला कुठं द्यायला लागत असेल. पण 10 लाखातून 1-1.5 लाखाचं काम, 8 लाखाचं करप्शन, हे खूप मोठी गोष्ट आहे. राहुल भाऊ बोलले, प्रॉपर इथले सरपंच बोलले आपल्यासोबत. आता पुढची कारवाई काय करतील राहुल भाऊनं सांगितलं. आणि कडक कारवाई केली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे. आणि पुढे चालून पण पुढच्या अशा ठेकेदाराने काम घेतलेले हे निकृष्ट दर्जाचे न होता पूर्ण कंप्लीट केले पाहिजे. तुमचे पर्सेंट जे ठरलेले आहेत त्याबद्दल कोणत्याच पॉलिटिक्सचं आणि कोणत्याच नेत्याचं कोणाचंच काही म्हणणं नसते. पण तुमचे जे कामं दिलेले आहेत तुम्ही इमानदारीनं करा. म्हणजे हे असे कंप्लेंट आणि पुढचे तुम्हाला काम भेटतील नाही भेटतील त्याचं काही मला माहित नाही, पण कामं तुम्ही पूर्णपणे करत जा.